आज बनवूया साबुदाणे न भिजवता साबुदाण्याचे वडे। त्यासाठी मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि 1 वाटी साबुदाणे घेऊन वाटून घ्यायचे। हे वाटून घेतलं की तेच मिक्सरचं भांडं घेऊन त्याच्यामध्ये हिरवी मिरची आणि आलं घालून त्याची पेस्ट करून घ्यायची। मग साबुदाण्याचं जे पावडर केलेला आपण तो एका भांड्यात काढायचा, ही पेस्ट घालायची त्याच्यामध्ये। त्याचबरोबर भाजलेला शेंगदाण्याचा कूट अर्धी वाटी, त्याचबरोबर 2 बटाटे उकडले त्यात घालायचं, मीठ घालून हे सगळं मिश्रण पाणी लागलं तर जरासं पाणी घेऊन आपण हे मिश्रण अगदी व्यवस्थित मिक्स करून तुम्हाला जो आकार द्यायचा तो वड्याचा आकार द्यायचा आहे। इथे आपण म्हणजे चटणी त्यासाठी खोबरं घ्यायचे, त्याचबरोबर घालायचे भाजलेले शेंगदाणे, त्याचबरोबर कोथिंबीर, जरासं जिरं घालायचे। नंतर घालायचं आपण त्याच्यामध्ये जराशी साखर आणि तसंच हिरवी मिरची। आणि हिरवी मिरची घातली की तुम्हाला जेवढं तिखट तेवढं त्याप्रमाणे घ्यायचं। आणि त्यानंतर आपण घालणार आहोत त्याच्यामध्ये मीठ आणि ही आपली चटणी वाटून घ्यायची। आणि आपण वडे केले आपण तळून घ्यायचे। आणि त्याचा डिटेल्स व्हिडिओ तुम्हाला हवा असेल तर तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन पाहू शकता। आणि हे गरमागरम आपले वडे आपण तेलात तळून